डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान घेऊन काढलं, पुन्हा आम्हाला जागृत केलं आणि या संविधानामध्ये 395 कलमा, 12 परिशिष्ट कशासाठी? तर तुम्हा आम्हाला हक्क मिळवून देण्यासाठी. 12 तासाचं काम 8 तासावर आणलं. कोणा आणलं? ही ताकद आहे भारतीय संविधानाची. तुम्हा आम्हाला हक्क मिळवून दिलं. हे कोण मिळवून दिलं? पहिले तर महिला बोलायच्या नाही, पण महिलाला इथं जाग्यावर बसवलं कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्हा आम्हाला जागृत केलं, तुम्हा आम्हाला जागृत केलं म्हणून त्यांची जयंती होत आहे. या पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्यासाठी मी स्वप्नात पाहिलंय बाई, बाजार दिल्लीत भाषण देई, बाजार दिल्लीत भाषण देई. आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्यासाठी, आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्यासाठी मी स्वप्नात पाहिलंय बाई, बाजार दिल्लीत भाषण देई, बाजार दिल्लीत भाषण देई, बाजार दिल्लीत भाषण देई. ध्यान गंगेत बाई निघाले, रात्र संकट तल्लीन झाले. ध्यान गंगेत बाई निघाले, रात्री संकट तल्लीन झाले. बेटी गर्जना जय भीम वाले, मन हर्षण माझे बोले. बेटी गर्जना जय भीम वाले, मन हर्षण माझे बोले. रंगली बाई काय सगुण मलाई, रंगली बाई काय सगुण मलाई, झाली दर्शन घेण्याची बाई. बाजार दिल्लीत भाषण दे, बाजार भाषण दे, बाजार दिल्लीत भाषण दे. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. तुमचा आवाज एक मिनिट. माझी भाषा समजत आहे का तुम्हाला? समजत आहे का? समजत आहे ना? नाही मी बिना फुकट बोंबली तुम्हाला समजत नाही, तुमचा फायदा होणार नाही. बरोबर? मग तुम्हाला समजत सांगा, नाही तर मी सांगा तुम्हाला मला, कारण सांगितलं पाहिजे. आपण बोललं पाहिजे. पहिले बोलू देत नव्हतं कोणी आपल्याला, पण या महामानवांनी तुम्हा आम्हाला हक्क मिळवून दिलं बोलण्याचं. त्याच्यामुळे या भारताच्या संविधानामुळे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं भारत देश चालवण्यासाठी संविधान लिहून काढलं, तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता ही मानवी जीवनाचं एक संविधान आहे. ही ताकद तुम्हा आम्हाला मिळून दिली म्हणजे संतांनी. कारण हे संत दुनिया में जगे तब ही दुनिया खड़ी रही, तब ही दुनिया खड़ी रही. उनके न पापों से अब तक न नीचे ढली, अब तक न नीचे ढली. इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, अंदाज के बाहर चला. संत ही का पुण्य है जो आज तक जगना ढला, जो आज तक जगना ढला. भजन लिहिलं तुकडोजी महाराजांनी की आड नका येऊ चला फिरा बघायला, आळशी लोकांच्या मला झाला गोवारा. आड नका येऊ चला फिरा बघायला, आळशी लोकांच्या मला झाला गोवारा. आळशी लोकांच्या मला झाला गोवारा. तुम्हा आम्हाला जागृत केलं. तिन्ही शस्त्र सैनिकांचा सरदार भीम होता.
अन्याया कापणारी तलवार भीम होता. हे ज्ञानाचा महामेरू तो भीम होता. कोटी विरोधाशी लढणारा तो माझा भीम होता. अरे इतिहास घडविणारा फक्त माझा भीम होता. फक्त माझा भीम होता. म्हणून तुम्ही आम्हाला जागृत करतात. नाकावून शेतीवाली त्यांना लावावे, काळ्या बाजाराने सारे लोक जगवावे, काळ्या बाजाराने सारे लोक जगवावे. नाकावून शेतीवाली त्यांना लावावे, काळ्या बाजाराने सारे लोक जगवावे. माया नाही स्वार्थ तुसारा, कळला नाही माया नाही स्वार्थ तुसारा. आळस लोकांचा मला झाला बोलारा, माझं कीर्तन तरुणासाठी राहते. तरुण जागृत करण्यासाठी माझं कीर्तन राहते. सांगा रे पोरं, मी 60-62 वर्षाच्या म्हाताऱ्यांना कीर्तन सांगून काही फायदा होईल का? 60-62 वर्षाच्या म्हाताऱ्यानं जर माझं कीर्तन ऐकलं आणि त्याने जीवनात 60-62 वर्षाबद्दल 17 वर्ष जीवनात बदल केला, काही फायदा होईल का? परवा एक म्हातारा भेटला, म्हणजे महाराज म्हणे 72 वर्ष वय म्हणे, जीवनात क्रांती केली म्हणे. मला माझी तुमच्या पाया पडू द्या, मला तुम्ही जीवनात क्रांती केली. मला काय केलं? तर महाराज म्हणे आतापर्यंत देशी पेट होतो म्हणे, आतापासून इंग्लिश पेट चालू केली म्हणे. बदल केला म्हणजे जीवनात. दुसरं मात्र तिची इच्छा खतरनाक होतं. महाराज म्हणे जीवनात क्रांती केली म्हणे, 75 वर्ष वयाच्या म्हणे जीवनात क्रांती केली म्हणे. म्हणलं बाबाजी जास्त बोंबू नका, आता केलं काय ते सांगा. काही नाही महाराज म्हणे, मी म्हणे आईने म्हणे संयुक्त जयंती निमित्त कार्यक्रम ठेवला म्हणे, बुद्ध पौर्णिमेनिमित्त. तुम्ही त्याच्या समोरून मटण केलं होतं म्हणे, त्याच्या समोरून दारू केली म्हणे. पण आता म्हणे गळ्यात माळ घातली म्हणे आणि देवाचं नाव बघितलं म्हणे, भजन चालू केलं म्हणे, रघुपती राघव राजाराम. मग आता म्हणे चिकन मटण खायला सोडलं म्हणे. मग कार्यक्रम झाला, आमचं जेवण झालं. जेवण झाल्यावर तो म्हातारा आमच्याच सोबत जेवायला बसला. जेवण झाल्यावर त्या घर मालकांनी सोप्याचं पानदान आणलं. सोप्याच्या पानदानातली त्या म्हाताऱ्याने सुपारी नाही घेतली, सोप तोंडात टाकली. मी म्हणलं आबाजी ते सुपारी खाऊन दाखवा बरं. नाही म्हणे दातर आहे गुरले म्हणे. मग चोट्टे हो, तुमच्या ज्यांना मटण चावणं होतं होत म्हणून तुला मटण सोडलं. मटण तुम्ही नाही सोडलं बाबाजी, मटणानं तुम्हाला सोडलं. तुमच्या दातानं जागा सोडली. त्या मटणानं विचार केला असेल का 2-2 तास लावून मला मटण खाले, म्हणून ते मटणानं विचार केला का काय याच्या तोंडात जाऊन मरते. म्हणून नखरे करू नका. तुकडोजी महाराज आवाज देते की नकर में फंस गई दुनिया, सलको छोड़ कर भाई, सलको छोड़ कर भाई, सलको छोड़ कर भाई. नकल में फंस गई दुनिया, नकल में फंस गई दुनिया, सलको छोड़ कर भाई, सलको छोड़ कर भाई. कारण या महापुरुषाचा विचार तुम्हाला जागृत करण्यासाठी. आता आपल्याला जागृत तुम्हाला जागृत करण्यासाठी संयुक्त जयंती. कारण तरुण जागृत झाला पाहिजे. तरुणाला माहित पडलं पाहिजे की ही महापुरुष कोण होते, ज्यांनी तुम्हालासाठी आपलं जीवन चंदनासारखे झिजवणारे. ते म्हणजे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. माझ्या संभाजी महाराजांचे हाल करून मारले हो, तुकडे करून मारले. कुणी यायचं नख तोडून घेऊन जाते, कुणी यायचं शिर तोडून घेऊन जायचे, कुणी यायचं डोळे काढून घेऊन जायचे, कुणी यायचं चमडी काढून घेऊन जायचे. संभाजी महाराजांचे
हाल हाल करून मारले हो. म्हणून तुम्ही आम्हाला जागवण्यासाठी ते संविधान कशासाठी की संविधान जागृत करते तुम्हा आम्हाला की आता जागृत होण्याची गरज आहे. तुम्हा आम्हाला जागृत करण्यासाठी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधान. कारण तुमच्या गावामध्ये तुमच्या गावाचा विचार जर केला तर तुमचं गाव एक सात्विकतेचं गाव आहे, धार्मिकतेचं गाव आहे. कारण तुमच्या गावात सुद्धा आता हा कार्यक्रम, उद्या भीमगीताचा कार्यक्रम आणि परवा मिरवणुकीचा कार्यक्रम आणि 3 ते 4 लोक म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा विचार तुमच्या डोक्यात घुसला म्हणून तुमच्या गावातले मुलं सुद्धा मिलिटरीमध्ये गेले. हे ताकद कुणाची आहे? भारतीय संविधानाची आहे. शिक्षक निर्माण झाले तुमच्या गावातून, ही ताकद कशाची? तर भारतीय संविधानाची ताकद आहे. तुम्ही आम्हाला जागृत केलं म्हणून बाबासाहेब तुमच्या गावामध्ये, बाबासाहेबांचा तुमच्या गावामध्ये विचार डोक्यात आहे म्हणून तुम्ही इथे